तुला कळत नाही खरे माझ्या डोळ्यात माझं असं तुझ्या डोळ्यात LED लागलाय का वाचून बघायला तिकडे की काय लिहिलंय ह्या पत्रिका चला लग्न आणि मी असं बघितलं आणि मी पहिला लुक रोयाला दिला अरे बापरे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये वगैरे म्हणजे बापरे यांनी काय घरच्यांनी लाज वगैरे सोडलीये का यांना काही लाजच नाहीये वगैरे असं म्हण इट्स आवर लाईफ आमचे डिसिजन्स असतात आमच्या चॉईसेस असतात त्याच्यावरती दुसऱ्याने कोणीतरी उंगली करणं इट इज नॉट युअर बिझनेस मॅन काय काय सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले. हॅलो आणि नमस्कार लवगेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एक नवीन कपल तुमच्या भेटीला घेऊन आली आहे जे आज कपल तर आहेच बट त्यांच्यासोबत आज सुरांची मैफिल सुद्धा रंगणार आहे. ते आहेत रोहित आणि जुईली. दोघांचंही खूप स्वागत आहे. कसे आहात? पहिली गोष्ट खूप भारी म्हणजे मगाचपासून तुमची जी वाईब चालू आहे गाण्यांची त्याच्यावरूनच मला कळतं की म्हणजे घरी पण हेच चालू असणार दिवसभर. भांडण होत नसतील ना? भांडणं होतात पण अशी एवढी नाही आणि जरी झाली तरी ती पटकन अशी मॅक्स 24 hours मॅक्स. सो लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. येस. कसा चाललाय संसार एकत्र? मुळात संसार थोडा थोडा आता कुठे त्यातला असा सुरू झालाय अजून सार बाकी आहे मिळणं. सो तो सार एकदम मिळाला की संसार सुरू होईल. पण आता मला ऍक्च्युली हा खूप फनी प्रश्न आहे असं वाटतं आपल्यावाल्या जनरेशनला विचारायला 2 वर्षानंतर कसा चाललाय संसार. कारण एकतर अर्धा वेळ हा ओळखण्यातच जात असतो की नक्की काय असणार आहे नक्की कसं इक्वेजन असणार आहे आणि हाऊ द थिंग्स आर गोइंग टू बी. सो मला असं वाटतं वी आर स्टील इन द फेज where I love it when I say it, but I'm very proud that I say it, that we are still in exploring phase of each other, where it's been 8 years. हो 8 वर्ष झाली आता आणि त्याच्यानंतर आता 8 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी माहिती पडतात की कसं काय आहे कसा वागतो किंवा 24 hour मध्ये आपण म्हणतो की 24 तास एकत्र राहिल्यानंतर कळायला लागतं की माणूस कसा आहे किंवा तो कसा राहतो. सो लग्नाच्या आधी आम्ही हे ठरवलं होतं की आम्हाला एकत्र राहायचंय. सो राहून बघायचंय की आपण आपले इगो इश्यूज क्लॅश होत आहेत का किंवा काही होतंय का. पण तसं खरं तर नाही काही झालं. सो त्यावेळेस आम्ही डिसाईड केलं की आम्ही लग्न करू शकतो आणि आम्ही सुखात राहू शकतो आणि तसंच सुखाचा संसार चालू आहे म्हणजे 2 वर्ष. सो मी काही वर्ष मागे जसं तुम्ही म्हणालात की 8 वर्ष झाली. सो 8 वर्ष मागे जाऊयात. पहिली भेट कशी झाली होती ते आठवतंय का? म्हणजे अगदीच लहानपणी झाली असेल जसं कारण की तुम्ही सारेगमप मध्ये एकत्र होतात लहान लहान छोटे छोटे असताना. सो ती भेट आठवते का की कशी होती? मी खरं सांगू का मला ना त्या भेटीतलं फक्त एवढंच आठवतं की मी एक अत्यंत खोडकर मुलगा होतो तो अजूनही आहे. इकडे पळत सुटायचा हॉटेल लॉबीज मधनं की प्रॅक्टिस संपली की आपलं गाणं झालं की पळत सुटणे वगैरे आणि त्रास देणे लोकांना. लहान होतो खोडकर होतो. सो मला एवढंच आठवतंय की आय यूज टू पुल हर हेअर्स केस ओढून मी पळून जायचो. आणि मग तिने आणि ऍक्च्युली तिनेच पहिल्यांदा ती मला रागवली. मग तेव्हा मी पहिल्यांदा बोललो तिच्याशी आणि दॅट वॉज माय केस ओढल्यामुळे रागवली होती का? हो मी वेण्या घालायचे ग 2 छोट्या वेण्या असायच्या. दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर कॉन्व्हर्सेशन विथ अ गर्ल. भांडण पण एक अ कॉन्व्हर्सेशन विथ अ गर्ल. ओके. सो म्हणजे लॉबीमध्ये हा असा वेणी वगैरे ओढून निघून जायचा ग पळून जायचा आणि मला कळायचंच नाही की हा मुलगा आहे कोण लिटरली. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मी 1-2दा बघायला लागले की कोण आहे काय आहे आणि मग नंतर डिरेक्टली आईला जाऊन सांगितलं. नाही स्वतःमध्ये एवढी काही धमक नव्हती. आय वॉज व्हेरी शाय की मी पटकन जाऊन बोलीन कोणाला की माझे वेणी खेचू नको वगैरे. सो मी आईला जाऊन सांगितलं की आई हा मुलगा ना मला खूप त्रास आहे माझ्या वेण्या ओढतो केस दुखतात. सो आईनी एकदा रूम वरती बोलवलं त्याला आणि कुठे तुझे बाबा कुठे. सो काय झालं काकू मी काही चुकलो का वगैरे असं म्हणायला लागला आणि त्याला त्यावेळेस खूप झाला होता खोकला. तो खोकतच बोलत होता. सो आईला आली दया आई बिंग आई. सो आईने माझ्यासाठी ते ज्येष्ठ मधाची पूड आणि काय काय करून ठेवलं होतं
हे बघ पुन्हा नेक्स्ट टाइम पासून हिच्या वेण्या वगैरे ओढून केस दुखतात, तुझे ओढू कामी केस असे दुखतं नंतर ते माहितीये का तुला, असं समजवलं आणि त्याला असं ज्येष्ठ मधाच्या गोळ्या आणि वगैरे असं सगळं दिलं की हे खा खोकला कमी होईल. मग त्याच्यानंतर अचानक त्याचं ते कमी झालं आणि मग आमची मैत्री सुरुवात झाली. की मग तू काय सॉरी वगैरे म्हणालास तिला आई ओरडला नाही? तो म्हणतोय तिला असं वाटतं मी नाही म्हणालोय सॉरी, एक मिनिट मी तेव्हाच म्हणालोय सॉरी, आई समोर म्हणालोय मी सॉरी. मग त्याच्यानंतर मग बोलायला सुरुवात झाली. हा मग मैत्रीची सुरुवात झाली. मग आम्ही हॉटेलवरती आई वगैरे असताना आम्ही पत्ते खेळायचो किंवा लुडो खेळायचो, सापशिडी खेळायचो त्यावेळेस, बैठे गेम. सो ते खेळता खेळता मग आमची मैत्री वाढत गेली आणि मग सारेगमपमध्ये ऍक्च्युली पहिल्या एपिसोडला आम्ही एकत्र होतो. ओके. आवर फर्स्ट एपिसोड वॉज टुगेदर. ज्या एपिसोडला मी दशरथा घे पायाचा दान गायलो होतो आणि कुठलं होतं रे जबरदस्त पंडा. ओके. आणि सेम एपिसोडला जुई ही होती आणि आमचा दोघांचाही पहिला एपिसोड होता आणि मी पहिल्या एपिसोडलाच एलिमिनेट झाले होते बिकॉज त्यावेळेस खरं तर गाण्याची काही हे नव्हती, आवड तर होती पण माहिती नाही की बाबूजींची खासियत काय आहे किंवा गदी माडगुळकरांची खासियत काय आहे किंवा कोणाचीही कुठल्याही संगीतकाराची खासियत काय हेच माहिती नव्हतं. लहान वय असतं, काही कळत नाही, काही गोष्टी डोक्यावरनं जातात त्या तशाच सोडाव्या लागतात. बट हो हो आणि त्या लहान वयामध्ये खूप जास्त एक धक्का बसतो की आता मी शाळेत कशी जाऊ, आता मी लोकांना फेस कसं करू. सो इन दॅट झोन ऑल्सो की रोहित वॉज लाईक की अरे यार ही एलिमिनेट पण झाली. मग तो कॉल करायचा मला 2-3 वेळाच पुढे कॉल झाले. मग तो पण फॉर्च्युनेटली पुढपर्यंत होता, फिनालिस्ट होता आणि आम्ही डिरेक्टली मग फिनालेला भेटलो. मग मला ती एक आठवण आठवतीये की मी त्याला जेव्हा परत बघितलं त्यावेळेस तो स्टेजवर जात होता, त्याचा फिनालेचा परफॉर्मन्स आणि तो वासुदेवाच्या आउटफिट मध्ये होता, म्हणजे वरती असे वगैरे अशी, आणि मी काय कुठे चाललाय तो, असं की परफॉर्मन्स म्हणलं ओके ओके डन. आणि मग फिनाले झाल्यानंतर मग आम्ही त्यावेळेस मग ऑर्कुट नंतर फेसबुक सुरू झालं. अच्छा. सो तो फेसबुकच्या जमाना था, फेसबुकच्या ऑर्कुट फेसबुक वो जमाना था. फर्स्ट थिंग जिकडे पहिली फ्रेंड रिक्वेस्ट गेली, मुळात दिसलं की जुई ऑर्कुटवर आहे. सो मग जुईला ऑर्कुटवर एक फ्रेंड रिक्वेस्ट गेली, मग त्याच्यानंतर फेसबुक आलं, मग त्याच्यानंतर फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट गेली. फेसबुकला मज्जा अशी होती, फेसबुकला आपण फोटो शेअर करू शकायचो आपले. सो कार्यक्रम करतोय तर कार्यक्रमाचे फोटो शेअर करतोय, हिचे फोटो शेअर होत आहेत, ही काहीतरी करते तर. आणि आम्ही भेटलो कधी नाही, वी वर ऑलवेज काय म्हणतात त्याला, ऑब्झर्विंग इच अदर किंवा वॉचिंग इच अदर असं म्हणू शकतो. कारण आम्ही खूप वर्ष भेटलो नाही. तिने तिच्याकडे बघूनही हे कळतं आणि तिच्या बोलण्यातही हे कळतं की तिने शिक्षण सिरियसली घेतलंय, मी नाही घेतलं शिक्षण सिरियसली. त्यामुळे मी आपलं सारेगमप संपल्यानंतर माझं असं झालं आपण करूया, अभ्यासाकडे नको जाऊया, आपण अभ्यास नको करूया. म्हणून मग मी काय फार अभ्यास केला नाही, तिने फार अभ्यास केला आणि त्या फार अभ्यासासाठी ती पुण्यात होती आणि मग आमची भेट नाही झाली. आणि अचानक एक दिवशी, म्हणजे आता मधलं मी सगळं स्किप करतो कारण मधला मला सांग, पहिले कट करते की तुम्ही साधारण जेव्हा सारेगमप मध्ये फिनाले झाला तेव्हा किती वर्षांचे होतात आणि अगेन मग गॅप झाला तेव्हा किती वर्षांनी पुन्हा भेटलात, तेव्हा किती वर्षांचे होतात? 13 वर्ष 12 वर्ष, 7वी 8वी ना, 7वी 8वी 13 and she was 12. 7वी 8वी. सो ते झालं. मग त्याच्यानंतर अचानक एक दिवशी एक आम्ही कुठल्या तरी एका सिनेमाचं गाणं करत होतो आणि माझा अत्यंत लाडका कंपोजर पण आहे आणि त्याच्यासाठी मी खूप गायलोय, अमित राज दादा. सो अमित राजच्या आम्ही स्टुडिओवर सेटअपवर आम्ही गाणं करत होतो आणि गाणं करता करता अमित दादा म्हणाला, अरे हा ये ना कल एक गाना किया है तो ये सुन नाही कैसे लग रहा है वगैरे. मी आवाज ऐकला, म्हणलं हा आवाज ओळखीचा वाटतोय आपल्याला, हा आवाज आहे कोणाचा? तर मी त्याला विचारलं, म्हणलं हे कोण गायलंय? तर तो म्हणाला हे जुई गायली आहे. मी म्हणलं ती कधी आली? ती मुळात मुंबईत कधी आली मला कसं नाही माहिती आणि मला काय माहिती की ती मुंबईत आहे. बरं, त्यानंतरही मॅडम परत आल्याच नाहीत. मॅडम भेटल्या डिरेक्टली लॉन्चला सिनेमाच्या, आणि सिनेमाच्या लॉन्चच्या दिवशी आमची पहिली भेट झाली जिथे
ही, आई, मी आणि मी एकटा असे आम्ही होतो. आणि ही आई बरोबर त्या लॉन्च पार्टीला आणि गाणं वगैरे होतं तर त्याच्यासाठी आली होती. आणि मॅडमचा पहिला ब्रेक वॉज विथ शंकर महादेवनजी. सो शंकर महादेवन आणि तिचं डुएट होतं. सो वी वर एक्साइटेड, वी वर व्हेरी हॅपी. माझं असं होतं की जाऊ दे जुई भेटली आपल्याला इतक्या वर्षानंतर. म्हणजे तुझं प्रेम तेव्हापासूनच होतं का? तो असं म्हणतो की तेव्हा जुई भेटणं इम्पॉर्टंट, सिनेमा राहिला बाजूला, गाणं राहिला बाजूला, पण जुई भेटणं इम्पॉर्टंट वॉज ऑलवेज इम्पॉर्टंट. बिकॉज आय गेस being a single parent always so I never had a woman चा एक पर्स्पेक्टिव्ह इन माय लाईफ. म्हणजे आजूबाजूला काकी आणि ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या व्यक्ती होत्याच, पण काय म्हणतात त्याला एक इन जनरल पर्स्पेक्टिव्ह काय असतो ना ते आपल्या वयातल्या मुलांकडनं आपल्याला कळतं. प्लस शाळेत बॉईज स्कूल, सो देयर वॉज नो गर्ल्स कॉन्टॅक्ट. शी वॉज द फर्स्ट गर्ल आय एव्हर टॉक टू. ती पहिली मुलगी होती ज्याच्याशी मी पहिल्यांदा बोललो, की कॉन्व्हर्सेशन केलं. मग त्याच्यानंतर आय न्यू हाऊ टू टॉक टू गर्ल्स. त्याच्यानंतर आय न्यू how to be with a girl or how to say nice things to her, respect her. So she was the one who told me everything. So I was very happy because my songs, my playback was going on. आणि जुई भेटणं हे त्या वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट होती, कारण हे दिसतच नाही. म्हणजे जुईचा एक किस्सा आहे. जुईला मध्ये मी फोन करत असतो, आता नाही, आता नशिबाने तसं होत नाही. जुईला मी युजली मध्ये फोन करायचो. एकदा मला जुईने फोन काय म्हणून ठेवला असेल, जुई म्हणाली ऐक ना मी नवीन गाडी घेतली आहे, मी ती पार्क करते, मी तुला पार्क करून 5 मिनिटात फोन करते. आय एम नॉट जोकिंग. लग्न होऊनही 2 वर्ष झाली, अजून तो कॉलबॅक आलाच नाहीये. तिने अजूनही कॉलबॅक नाही केला, कधीच नाही करत. जुई कधीच कॉलबॅक करत नाही. आता नाही. आय वॉन्ट टू क्लिअर दिस टुडे इन फ्रंट ऑफ यू, टुडे इन दिस व्हिडिओ, की मला कॉलबॅक करायचा, मी सगळ्यांना कॉलबॅक करते, पण मी मुद्दामून ह्याला कॉलबॅक नाही करायचे. सो आय डोंट नो. हे तू त्याला कधी सांगितलं? कधीच नाही. आणि तू तिला सारखा कॉल करावाच असं तिला वाटत होतं म्हणून तिने कॉलबॅकच नव्हता केला तुला? नो, आय वॉज लाईक की मला कळतंय की देर वॉज स्पेशल फिलिंग फॉर मी, कारण ते मला बोलण्यातनं कळतं आपल्याला ऑब्व्हियसली. सो मला ते कळत होतं, पण माझं शिक्षणावर जास्त भर होता त्यावेळेस, माझं एज्युकेशन चालू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती मी आता भर देणं हे मला आता गरजेचं वाटत नव्हतं. पण माझ्याकडे पण ती फिलिंग होती म्हणून मी ते जरासं अवॉइड करत होते, पण मी शेवटी नाही करू फोनची. इकडे 2-2 वर्ष वाट बघतोय की कधीतरी फोन येईल जुईचा, कधीतरी ती आपल्याशी हाय हॅलो म्हणेल, कधीतरी. म्हणजे फक्त रोहितच फोन करत आलाय 8 वर्षांमध्ये. फक्त ह्याला कॉल बॅक नाही केला कारण देर वॉज अ रिझन, पण या दॅट्स फाईन ऑल्सो, ठीक आहे. पण अगेन मला विचारायचंय की जेव्हा तू म्हणालास की मला जुईला भेटायचं, जुई भेटली इम्पॉर्टंट सिनेमाच्या लॉन्चला, मग तेव्हा पहिलं बोलणं कसं झालं? म्हणजे नजर असते ना, बघतो आपण एकमेकांना खूप वर्षांनंतर की एवढी मोठी झाली, अरे तू एवढा मोठा झालास, कसं होतं ते? मला असं वाटतं एकतर ना, बिकॉज आय न्यू हर फ्रॉम अ चाइल्डहुड, म्हणजे इन अ वे की मी तिला लहानपणी बघितलं होतं किंवा चाइल्डहुड मध्ये बघितलं होतं. आईला पण मी तेव्हा भेटलो होतो आणि त्यामुळे ना एक देर वॉज नो ऑकवर्डनेस. म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठलाही असा एक सेकंडचाही विचार नव्हता की अरे बापरे आता मी बोलणार काय किंवा कसं बोलणार आहे. आय न्यू आय कॅन टॉक टू हर किंवा तिच्या आईशी. बिकॉज माझं एकतर नेहमीच ठरलेलं आहे, पहिले गेल्या गेल्या आईला पटवा, आई आपली मुलगी आपली. त्यामुळे मी आईशी खूप आईने ज्येष्ठमानाची गोळी त्यात आई आणि मी आम्ही दोघंही कन्या राशीचे आहोत, त्यावरनं आमचं वेगळंच पटायला लागलंय आता, त्यावरनं आमचं आता वेगळं पटतं. पण मला असं वाटतं की ते ऑकवर्ड नव्हतं. आय वॉज जस्ट डॅम एक्साइटेड अबाउट इट. आणि आय रिमेंबर डुईंग एंटायर टूर आफ्टर दॅट, की कॅन्डल मार्च नावाचा सिनेमा होता आणि कॅन्डल मार्चचा आम्ही अख्खा प्रमोशनल टूर एकत्र केला होता. बरं, प्लस मला असं वाटतं की अगेन नाव वेन आय थिंक बॅक लाईक दिस, सो एक माझी मेहनत आणि ह्या सगळ्या गोष्टी एका साईडला, बट आय गेस लेडी लक ऑलवेज वॉक्स विथ यू. सो आय वॉज ऑलवेज की आम्ही हे विनोद करायचो आम्ही एकमेकांबरोबर. आय यूज टू
छळोफाय हर सो मच. मी तिला इतकं छळायचो फोनवर किंवा इन जनरलही भेटली तर. एकच मिनिटं मी तुला इंटरप्ट करू. म्हणजे लेडी लक वरनं मला म्हणायचंय की आम्ही जेव्हा कॅन्डल मार्चला भेटलो आणि कॅन्डल मार्च मधलं ह्याचं जे गाणं होतं सेहर सेहर, त्याला स्टेट अवॉर्ड मिळाला होता राज्य शासनाचा. सो दॅट वॉज द मोमेंट की आम्हाला एक कळलं होतं, ओ या समथिंग इज हॅपनिंग, समथिंग गुड इज हॅपनिंग, की आपण भेटल्यानंतर काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतायत किंवा क्रिएटिव्हली गोष्टी घडतायत. आणि प्लस त्याचं लेडी लक म्हणायचं झालं तर तुला एक अवॉर्ड पण मिळाला. सो आगे कंटिन्यू. तर आय गेस वी यूज टू जोक इट अबाउट की ही मला नेहमी विचारायचं की अरे यार केवढी मस्ती करतोस, कधी सुधारणार आहेस, सुधारणार आहेस की नाही आहेस. तर मी नेहमी मजेत म्हणायचो की ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन ना त्या दिवशी मी सुधरेन. म्हणजे ही मस्करी होती. ही मस्करी होती. हे माझ्या साईडने मॅनिफेस्टेशन होतं. माझ्या साईडने मॅनिफेस्टेशन होतं. मी तिच्या डोक्यात ती आयडिया भरवली वर्षानुवर्ष. मी उडवून लावायचे काय ठीक आहे चल पुढे असं म्हणून मी उडवून लावायचं त्याला. पण ते इतक्या वेळा बोललं गेलं ना आणि मॅनिफेस्टेशन वर्क्स, वी नो इट. आणि हे घडलं. आणि आम्ही लग्नाच्या दिवशी खरं तर हा विचार करत होतो की रोया तू असं बोलायचंच रे. आणि लग्न करतोय राईट ना. आम्ही ते घालतात त्याला जोया जाऊ दे. माझंही आता नवीनच झालेलं. हो जिथे मी मम म्हणत होते त्या ठिकाणी माझं असं रोया, मी लिटरली त्याला असं बोललो होतं, रोया आपण हे बोललो होतो नाही, हे मॅनिफेस्टेशन खूपच जास्त वर्क केलंय. आणि तो असं हो म्हणलं आता म्हणते आणि आता तुला सुधारावं लागणार. म्हणजे एक मिनिट मी मजेत म्हणायचो असं नाही. सो एवढं सगळं झालं, तुम्ही मला सांगितली पूर्ण स्टोरी. प्रेमात पडलं तो क्षण आठवतोय का, की कसा होता तो क्षण? मला म्हणजे लहानपणी आपण जेव्हा 7वी 8वी मध्ये असतो तसं त्यावेळेस आपल्याला क्रश असतो. आणि रोहित बिंग रोहित पूर्ण महाराष्ट्राच्या मुलींचा तो क्रश होता आणि आहे अजूनही. सो ऑफकोर्स माझाही क्रश होता. पण मला ते फिलिंग त्याच्यापर्यंत पोहोचवायचं नव्हतं माझ्याकडनं की या आय एम ऑल्सो बिग फॅन ऑफ यू अँड आय हॅव अ क्रश ऑन यू. सो हे मला त्याच्यापर्यंत पोहोचवायचं नव्हतं. पण माझ्या मनात ते फिलिंग होतं आणि त्यालाही कळत होतं. पण ते फिलिंग आधी आम्ही ना मैत्रीचं रूपांतर त्याला पटकन आत्मसात केलं. कारण की जेवढी मैत्री घट्ट तेवढं प्रेमही घट्ट असतं. सो आमची मैत्री जास्त घट्ट आहे हे जेव्हा आम्हाला कळलं ना त्यानंतर आम्ही हा डिसिजन घेतला की या देर इज अ स्पेशल फिलिंग ऑल्सो, की ह्या सगळ्या गोष्टी आहेच आहेत की मैत्री वगैरे हे आहेच आहे. पण मला तुझ्याबद्दल एक फिलिंग आहे जे मला तुझ्याशी शेअर करायचंय. त्यावेळेस मग आम्ही बसून बोललो होतो की हो आय एक्नॉलेज दिस. कोणी इनिशिएटिव्ह घेतलेला बसून बोलूया दोघांनी? बिकॉज ही टोल्ड मी अबाउट सुधर वगैरे याच्यावरच सुरू झाला होता विषय. जेन्युइनली स्पीकिंग फॉर मी इट वॉज ऑलवेज लाईक जोईलीच माझ्यासाठी. तुला तर माहिती आहे म्हणजे आता नाव दॅट यू आर सेइंग दिस ना की कोणी इनिशिएटिव्ह घेतलं. मला आता कळलं की लग्न होऊन 2 वर्ष झालीये. नोबडी हॅज प्रपोज्ड ईच अदर. कुणीही प्रपोज नाही केलं. मग लग्न करायचं कसं ठरलं की चल चल लग्न? तू तर बोललेस तुला लग्नच करायचं, हिचं कसं झालं? तेच मी सांगितलं की मी अक्नॉलेज करते. पण घरनं माझं असं होतं की घरी आता कधी सांगायचं आणि काय करायचं. कारण ती एक फेज असते ना की घरच्यांना पण माहिती असतं ए प्लीज तू खोटं बोलू नकोस पण ठीक आहे मला कळतंय तू काय करतेस वगैरे ते. सो घरच्यांना त्याची एक कल्पना होती की रोहित मित्र आहे आणि पुण्यात तो आल्यानंतर मग आम्ही डिनरला जातोय किंवा कुठेही जातोय. सो त्यावेळेस मग आई बाबांनी मला नंतर जेव्हा मी घरी त्याला घेऊन आले होते की अरे रोहित येतोय त्याचा शो आहे गणेश कला क्रीडाला, सो तो इथे येऊन चेंज वगैरे करून मग जाईल. तर मग त्यावेळेस मला बाबांनी एकदाच असा टाकला, अच्छा हे मग आयुष्यभराचं होत राहणार आहे का? तर माझं आता मी काय बोलवायचं. सो मी अरे नाही रे आयुष्यभराचं त्याला आता चेंज करून जायचंय ना, सो त्याला घरी चहा वगैरे आपण होस्ट करूया. बरं ठीक आहे. मग त्यावेळेस घरच्यांनी त्याला मोठं झाल्यानंतर किंवा आफ्टर लिटल चॅम्प्स किंवा एवढ्या फिल्म्सला प्लेबॅक दिल्यानंतर मग त्याला बघितलं होतं. त्यामुळे तेव्हाचा चाम लहानपणीचा आणि आत्ताचा चाम त्याचा खूप डिफरन्स होता त्यामध्ये. सो आई बाबांना पण त्याची कल्पना आली. सो साईड बाय साईड मी माझ्या दृष्टीने की मला पुढे काय करायचंय किंवा फ्युचर वाईज मला माझ्यासाठी
हा हस्बंड असू शकतो का, हा विचार करता करता मी आई बाबांचं पण एक डोक्यात ठेवलं होतं की ऑफकोर्स मी एकुलती एक मुलगी आहे, माझ्यावर जबाबदारी आहे आई बाबांची. सो त्यामुळे माझा नवराही तसा असला पाहिजे की जो माझ्या आई बाबांची काळजी घेईल. सो त्या हिशोबाने मी त्याच्याशीही बोलले, आई बाबांशीही बोलले. सो ते असं कनेक्शन एकत्र करत झालं बाबा संपलं. घरात मी आणि आई बोलतो, मग ही पण म्हणजे कधी कधी आता असं होतं की आई आणि हा बोलत असतात, मी नसते साईडला असतेस. ते म्हणजे ते साहजिकच आहे. आईला त्यांनी लहानपणीच पटवलेलं, त्यामुळे त्या लहानपणापासून त्यांचं कनेक्शनच आहे. सो किती वर्ष रिलेशनशिप मध्ये होतात आणि लिव्हिंग रिलेशन मध्ये होतात तुम्ही. सो ते कसं लिव्हिंग मध्ये राहूयात डिसिजन आणि अगेन मग घरच्यांचे आपल्याला हे अप्रुव्हल्स घ्यावे लागतात, तर ते कसं होतं सगळं? घरचे मारणार आहेत ना आपल्याला? नाही मारणार आहेत, नाही मारणार. तू व्यवस्थित बोलशील? येस, नाही मारणार आहेत. मी तुला सांगतो, या जगात एक प्रेम, त्यानंतर खूप प्रेम आणि एक आई वडिलांचं प्रेम, या 3 पद्धतीचे प्रेम असतात. यात आम्ही थोडासा आमच्या सुरुवातीच्या काळात आई वडिलांचं प्रेम याचा थोडा फायदा उचलला. तर काय झालं की आम्ही एकमेकांना प्रपोज केलं म्हणजे एकमेकांना विचारलं की आपण करूया का लग्न वगैरे. घरी गेलो आम्ही, दोघांच्याही घरी सांगितलं. सर्वात पहिला मुद्दा, ज्या क्षणाला ही हो म्हणाली त्या क्षणाला मी हिला घेऊन माझ्या घरी गेलो, माझ्या वडिलांना बसवलं माझ्या बरोबर आणि मी त्यांना सांगितलं की हे बघा, हे असं असं आहे, तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा, कारण विदाउट परमिशन वी डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग. सेम वी डिड विथ हर पॅरेंट्स. आम्ही लगेच पुण्याला गेलो, पुण्याला जाऊन आई वडिलांना विचारलं आणि सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज केल्या. तर आता ना ह्या सगळ्या ह्याच्यात घरी तर सांगितलंय आपण लग्न करूया, आपल्याला माहितीये का आपण लग्न करणार आहोत, हा जो एक प्रश्न होता ना तो एक आम्हाला पडला एक अराउंड 6 महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा. कारण शी यूज टू लिव्ह इन JVLR अँड आय यूज टू लिव्ह इन कल्याण. तर म्हणजे मी वेगळ्या बेटावरनं वेगळा पासपोर्ट सबमिट करून मुंबईत यायचो तिला भेटायला. तर तेच विचारणार होते अगेन, म्हणजे मुंबई पुणे पण तुला प्रवास करावा लागत असेल जुलीला भेटायला. तुला माहितीये का, कल्याण पुण्याला वेळेत पोहोचेल कल्याणवरनं निघालो तर, पण कल्याणवरनं मी JVLR ला वेळेत पोहोचण्याची गॅरंटीच नसायची तेव्हाही. त्यामुळे आता तर पहिले तर या भेटा. मग हिच्या आईचा समजा जर मी घरात असताना फोन आला तर ही सांगायची अगं काही नाही, रोहित आता जस्ट आलाय, कॉफी पितोय आणि मग तो निघेल वगैरे वगैरे. हे सगळं झालं. तर काही दिवसानंतर आम्हाला कळलं की हे नाही वर्कआउट होणे. म्हणजे आयदर आपल्याला एकमेकांबरोबर राहणं गरजेचं आहे 24 आवर्स टू नो की माझ्या कुठल्या सवयी आहेत ज्या तुला नाही पटत आहेत, तुझ्या कुठल्या सवयी आहेत ज्या मला नाही पटत आहेत, आणि मुळात आर वी कम्पॅटेबल टू लिव्ह टुगेदर. कारण प्रेम माझं या जगात कुठल्याही व्यक्तीवर असू शकतं, पण मी राहू नाही शकत कुठल्याही व्यक्तीबरोबर. हे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत आय कॅन नॉट शेअर माय रूम, आय कॅन नॉट शेअर माय स्पेस. सेम गोज विथ हर. आणि इट इज अ बिग पार्ट ऑफ युअर लाईफ दॅट समबडी इज गोइंग टू be with you 24 hours watching you. It's hectic, but you have to have the confidence in it. So त्या कॉन्फिडन्स साठी आम्ही मग सुरुवातीला आई वडिलांच्या जरा विश्वासाचा थोडासा फायदा उचलला. आम्ही सांगितलं की काय होतं, मी कल्याणवरनं ट्रॅव्हल करतो, सो मला ओलाचे खूप पैसे लागतात. ही JVLR ला असते, एकटीला एवढं मोठं घर रेंट खूप लागतो. आपण काय करूया, जर आपण मधली सोय करूया, आम्ही दोघं मिळून एक स्पेस रेंट करतो, 2 BHK घेतो, 1 रूम तिची, 1 रूम माझी, हॉल आहेच, आणि तुम्ही या, तुम्ही कधीही येऊ शकता, आई बाबा आणि हे सगळे. बरं, तर ह्या सगळ्या चक्कर मध्ये आम्ही घरच्यांना कन्व्हिन्स केलं, पटवलं. मला ह्या गोष्टीची पण खात्री आहे की आमचे घरचे काय, म्हणजे ऑफकोर्स ते तो डायलॉग उगाच नाही, बाप बाप होत आहे असं नाही, त्यांना माहिती आहे की आपल्या बरोबर काय घडतंय. बट आय गेस दे वर ऑल्सो हॅपी विथ द फॅक्ट दॅट ऍटलीस्ट आवर किड्स आर बीइंग ऑनेस्ट विथ अस अँड कमिंग इन फ्रंट ऑफ अस अँड टेलिंग अस दॅट वी वॉन्ट टू लिव्ह इन. आणि स्पेशली आय हॅव टू गिव्ह इट टू हर मदर. म्हणजे बाबा लोक थोडेसे असे स्ट्रिक्ट असतात, त्यामुळे माझेही बाबा स्ट्रिक्ट होते, तिचेही बाबा या बाबतीत जरा स्ट्रिक्ट होते. हर मदर वॉज द वन हू कन्व्हिन्स्ड दोघांनाही, अँड हर मदर वॉज द वन जी आली इथे आणि तिने कॉन्ट्रॅक्ट साईन केला की येस आय एम गोइंग टू लिव्ह विथ देम. सो
आमचं लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा हे पॅरेंट्सनी मॉनिटर केलेलं होतं. सो त्यामुळे देर वॉज नो वे ऑफ गोईंग एनिवेअर रॉंग. म्हणजे जर हिचा फोन नाही लागला तर मला फोन करणं, ह्या गोष्टी लग्नाच्या आधीपासून सुरुवात झालेल्या. आणि त्या एका कारणामुळे किंवा मला असं वाटतं त्या 2 ते 3 वर्षांच्या स्पॅन मध्ये ना, बरं प्लस आम्ही लिव्ह इनला राहायला सुरुवात केली, पण आयडल आलं, आयडल नंतर लॉकडाऊन झालं आणि लॉकडाऊन नंतर आम्हाला बाहेरच पडायला मिळालं नाही. सो वी ऍक्च्युअली गॉट 2 एंटायर इयर्स टू आवर सेल्फ, जिकडे आम्ही म्हणजे मॅक्स तुम्ही एकत्र असू शकता, ह्याची हद्द आहे. लॉकडाऊन मध्ये जेव्हा माणसं एका घरात एकत्र होती ना, ती हद्द आहे कुठल्याही माणसाला सहन करण्याची किंवा कुठल्याही माणसा बरोबर राहण्याची. सो आय गेस ती 2 वर्ष जर काढू शकतो ना आम्ही, किंवा त्या 2 वर्षात जर गोष्टी आम्ही उलट जास्त सॉर्ट केल्या, त्या 2 वर्षात वी यूज टू आस्क ईच अदर किंवा वी गॉट टू नो अबाउट ईच अदर द थिंग्स दॅट वी डिडंट नो बिफोर. आणि मला असं वाटतं की बिकॉज ऑफ द लिव्ह इन रिलेशनशिप, however the things are happening right now is happening, and I guess it is a big decision of your life, getting married, especially having someone's girl over your place. आई वडील, तिचे आई वडील तिला सोडून तुमच्याकडे पाठवतात. तू काळजी घेऊ शकतोयस का, ह्याचं टेम्परामेंट मुलाला चेक करणं गरजेचं आहे. ह्यासाठीचं टेम्परामेंट आहे का मुळात, की इतर रिलेशनशिप सारखं आपण बाकीच्या गोष्टीही करतोय. सो इट इज नॉट लाईक दॅट. सो मला असं वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप बेस्ट डिसिजन होता. बेस्ट डिसिजन होता. आणि इट इज नॉट फॉर फन. लिव्ह इन रिलेशनशिप इज अ सिरियस थिंग. या आय मीन आय वुड लाईक टू टॉक अबाउट इट, की आता आपलं जग आता चेंज होत आहे, आपला इंडिया चेंज होत आहे, आणि आपल्या थोड्या संस्कृती पण थोड्या ज्या आपण जपतो त्या आहेच आहेत, पण आता थोड्याशा चेंज होऊ चालल्यात. विच इज की आता मी खूप जणांचं ऐकते की कसं होतं ग लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे. मला त्यावेळेस असा प्रश्न पडतो की जेव्हा तुम्ही म्हणजे आई बाबा आम्हाला कधी अलाव करत नाहीत किंवा आम्हाला नाईट आउट्सला जाऊ देत नाहीत, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात मुलींच्या बाबतीत, मला असं वाटतं की आई बाबांना खूप जास्त ट्रस्ट असतो, पण तो ट्रस्ट सुद्धा मुलांनी कसा वापरावा. आता जसा आम्ही वापरला, पण आमच्या आई बाबांना माहिती होतं, विथ देअर कन्सेंट त्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. पण लिव्ह इन मध्ये राहून कसं वाटतं, काय झालं, मला असं वाटतं की दॅट वॉज द बेस्ट पार्ट बिफोर मॅरेज, की मला माहितीये की पुढे काय करायचंय, किंवा आफ्टर लग्न मला असं वेगळं नाही जाणवलं की मी एका वेगळ्या व्यक्तीबरोबर राहते, असं नाही झालं, किंवा वेगळ्या सवयी नाही कळलं तुला. शेट, आता अंघोळ झाल्यानंतर ओला टॉवेल मी ह्याच्या बाबतीत ह्याला ओरडू का नको ओरडू, हे जे पहिलं असतं ना लग्न झाल्यानंतर, किंवा मी कशी वागू एखाद्यांच्या घरी किंवा स्वतःच्या घरी, कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, ह्या ज्या सवयी चेंज होतात. ऑब्व्हियसली बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात, पण माझ्या बाबतीत फॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ दिस पार्ट ऑफ माय लाईफ, की लिव्ह इन मध्ये राहिल्यामुळे मला माहिती होतं की काल हा शोवरनं उशिरा आलाय, त्यामुळे मी त्याला उठवणार नाही, किंवा ह्या ज्या नोन गोष्टी असतात ना, की नाही जुईला माहिती की हे ती नाही करणार म्हणजे नाही करणार. सो इतक्या सवयी आम्हाला माहिती होत्या. प्लस जसं तो म्हणाला की लॉकडाऊनच्या वेळेस आपल्या सगळ्यांचं मेंटल बॅलन्स हल्ला होता पूर्ण जगाचा. त्यावेळेस एकमेकांचा ही मेंटल बॅलन्स चेक करणं, टू चेक ऑन इच अदर, की बाबा तू बरा आहेस का. म्हणजे आम्ही दोघांना एकत्र कोविड झाला होता आम्हाला दोघांना, आणि त्यावेळेस जगाला कळलं होतं की आम्ही एकत्र राहतोय. सो त्यावेळेस ते आमच्यासाठी पण खूप ब्लंडर होतं की अरे बापरे, आपल्या आई बाबांना तर माहितीये, पण आता आपल्याला फॅमिलीला पण सांगावं लागणार आहे, जी एक्सटेंडेड फॅमिली असते आपली. मित्रमैत्रिणींना तर माहिती असतं, पण फॅमिलीला तोंड कसं द्यायचं, त्या बाबतीत पेरेंट्स जे आमचे, ह्याचे बाबा, माझे आई बाबा जे उभे राहिलेत ना, की बरोबर आहे एवढा खर्च असतो मुंबईमध्ये राहण्याचा, हे लोकांना माहितीच नाहीये. फक्त छान छोकी दिसते की ही लोक इकडे जातात, तिकडे जातात, इथे पैसे खर्च करतात, तिथे पैसे खर्च करतात, पण त्यांना माहिती नाहीये की लाईफस्टाईल काय असते. आणि त्या लाईफस्टाईलला समजून घेणारे पेरेंट्स आम्हाला मिळालेत, त्यामुळे आम्ही इतके फॉर्च्युनेट आहोत की त्यांनी समजून घेतलं आणि ते आमच्या पाठीमागे उभे राहिले. की कोविडचा काळ असो, त्यांचे पैसे ते हँडल करतायत, त्यांचं कोविड, त्यांची हेल्थ ते हँडल करतायत. आपण कोणी नाही आहोत त्यांच्यामध्ये आता बोलणारे, ते हँडल करतायत, लेट देम हँडल. सो
ह्या गोष्टी आम्हाला खूप क्लोज करणाऱ्या होत्या की आम्ही सगळे एकत्र क्लोज आलो आणि त्यावेळेस आमचं असं झालं की येस देर इज समथिंग विच वी कॅन कॉल अ फॅमिली. नाव इट्स अ फॅमिली, लेट्स गिव्ह दॅट नेम टू दिस फॅमिली विच इज राऊत अँड जोगळेकर. मग तेव्हाच लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे तेव्हाच लॉकडाऊन नंतरच तुमचं लग्न झालं ना. सो इट वॉज व्हेरी इझी फॉर अस. जसं उघडलं लॉकडाऊन, सेकंड लॉकडाऊन फर्स्ट आपलं उघडलं जेव्हा थोड्या थोड्या गोष्टी होत्या, पण नंतर सेकंड जेव्हा कम्प्लिटली ओपन झालं, फक्त काहीतरी काही 100 माणसं वगैरे अशी परमिशन होती, आम्ही म्हणलं की नो दिस इज द राईट टाइम, वी डोंट नो इफ वी आर गोइंग टू सी दिस अगेन ऑर नॉट. म्हणजे तुम्हाला म्हणायला हरकत नाही की लिव्ह इन रिलेशनशिप मुळेच तुम्ही अगदीच पुढे गेलात. येस. सो मध्ये मला विचारायचं की तू मध्ये म्हणालेस की लॉकडाऊन मध्ये लोकांना कळलं की तुम्ही लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतायत, मग लोकांना कळलं, म्हणजे फ्रेंड्स फॅमिली आहेच आपल्या, पण जेव्हा फॅमिली आणि मग अदर जे आहेत जे ट्रोल करणारे, मग तसे काही कमेंट्स आले का तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहताच आहात हे बरोबरच नाहीत? कारण की आजकाल आपल्याला खूप ऐकायला मिळतं की हे काय आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहताय तुम्ही. मला एक कमेंट आठवतीये की आम्ही एक कुठला तरी लॉकडाऊन मध्ये व्हिडिओ टाकला होता, गाण्याचा होता, आणि मी दोघं एकत्र गात होतो, तर त्याच्यावरती आम्हाला खूप ट्रोल केलं होतं की अरे हे दोघं एकत्र काय करतायत, यांचे सेपरेट सेपरेट व्हिडिओज असायचे ना, आता हे एकत्र काय करतायत, हे एकत्र राहतायत का, तुमच्या आई बाबांना माहितीये का वगैरे असे कमेंट्स यायला लागले. सो ना कधी मला कमेंट्स बाबतीत पण हे बोलायला आवडेल की काय गरज आहे तुम्हाला, काय काय बोलायचंय तुम्हाला प्रत्येकाच्या बाबतीत, का ना खूप सायचंय प्रत्येकाच्या बाबतीत. Everybody these days, everybody with a cell phone feels like तुम्ही तुमचं बघा ना, they have the same. अँड त्यावेळेस मग आमचं असं झालं की ओके आता फॅमिलीला कळलं, आता हे कमेंट्सही प्रत्येकाला दिसतात आणि कुठलीही कमेंट आपण हाईड नाही करू शकत, कारण हाईड करण्यासारखं आमच्याकडे काही नाहीये. आपण तेवढे and we made sure that we will not hide it. कारण एक तर मुळात या सगळ्या गोष्टींची भीती त्या माणसांना असते ज्या माणसांच्या घरच्यांनाच माहिती नसतं. वी वर लाइक भाई हम लोगों ने पहले कोर ग्रुप को बताया है, तुमको लास्ट में पता चल रहा है क्योंकि तुम अनइम्पोर्टेंट हो, क्योंकि जो इम्पोर्टेंट बंदे हैं उनको तो बता दिया हम लोगों ने, हमारी फॅमिली को बता दिया, ज्यांना ज्यांना गरजेचं होतं त्यांना गरजेचं आहे. मला असं म्हणणं आहे की ज्या लोकांना जेव्हा कळायची गरज असेल ना त्या लोकांना तेव्हा कळेल. वी मेड शुअर लॉकडाऊन मध्ये एकत्र व्हिडिओ टाकणं ही आमचा डिसिजन होता. सो वी वर ओके विथ दॅट थिंग. म्हणजे तुम्ही काहीतरी विचार करूनच तो व्हिडिओ टाकला असता, ऑफकोर्स नसेलही तरी ती तुमची लाईफ आहे. एक्झॅक्टली, इट्स आवर लाईफ, आमचे डिसिजन्स असतात, आमच्या चॉईसेस असतात, त्याच्यावरती दुसऱ्याने कोणीतरी उंगली करणं, इट इज नॉट युअर बिझनेस मॅन, कम ऑन. आम्हाला आमचं जगू द्या, तुम्ही तुमचं जगा. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा फॅमिली पण इन्क्लूड होते ना त्यावेळेस जरा लोचा होतो की आई बाबांना फोन करून सांगायचे की अरे ह्या दोघांनी एकत्र व्हिडिओ टाकला आणि हे एकत्र राहतात, आम्हाला सांगितलं नाही. सगळ्या गोष्टी आई वडिलांना नातेवाईकांचे फोन वगैरे आले खूप. आमच्या आई बाबांनी इतकी मज्जा केली ना त्या फोनवर, हिच्या आई वडिलांनी आणि माझ्या वडिलांनी इतकी धमाल उत्तरं दिली. हो का, अरे बापरे, बघतो हा, बघायला पाहिजे आता, काहीतरी करायला पाहिजे वगैरे. आणि समोरच्यांनाही कळायचं की अच्छा अच्छा यांना माहिती आहे, हे उघडताय तू आपला उडवाडवीची उत्तर देतात. पण लोकांचे फोन येणं बंद झालं आणि दॅट्स हाऊ आय गेस या I mean now we are if we think about it now that was the only locha that we had in marriage till now. But yeah, I would like to say it out loud की of course live in relationship मुळे फायदा होतो जेव्हा तुम्ही सिरियस असता त्या गोष्टीसाठी, की तुम्ही त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघताय की खरं तर मला हे ट्रायआउट ही करून बघायचंय अँड आय एम 90% शुअर मी थोडासा आता 10% साठी थांबलीये, तेव्हा मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आले. आणि जेव्हा ते 10% फुलफिल झाले माझ्या आयुष्यात त्यावेळेस मी लग्नाचा डिसिजन घेतला, which was easy for me to understand his family, to understand him actually, की आफ्टर मॅरेज त्याच्यात काय चेंजेस होतात. आपल्याकडे लोकांना ना लिव्ह इन रिलेशनशिप अजूनही जरा एक हलकं टॅबूच होतं की अरे बापरे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये वगैरे म्हणजे बापरे यांनी काय घरच्यांनी लाज वगैरे सोडलीये का, यांना काही लाजाच नाही वगैरे. सो मला असं वाटतं की इट इज नॉट लाईक दॅट. सी सिम्पल गोष्ट ही आहे ना की शेवटी जी राहणारी लोक आहेत एकत्र किंवा लग्न करण्यानंतर, the conversation that I had with my dad, I'm going to say it out loud on the TV किंवा आपल्या ह्याच्यावर,
मी वडिलांना जेव्हा माझ्या बाबांशी जेव्हा बोलत होतो मी त्यांना तेव्हा एकच प्रश्न विचारला, म्हणलं बाबा हाऊ वुड यू लाईक, की समजा तुम्ही मला मुलगी पसंत करून दिलीत, मी लग्न केलं तिच्याशी, बट 5 वर्षानंतर जर मी नाहीये आनंदी किंवा मी जर खुश नाहीये तर मी ब्लेम कोणाला करायचं? मी तुम्हाला ब्लेम करायचं, मी त्या मुलीला ब्लेम करायचं ज्याची काही चूक नाहीये, की मी स्वतःला ब्लेम करायचं? म्हणलं रादर देन दॅट, ह्याच्यापेक्षा तर मी माझ्या आवडीची किंवा मला ज्या व्यक्तीबरोबर वाटतंय मी राहू शकतो मी त्या व्यक्तीबरोबर राहतो. नाही वर्कआउट झालं तर यू ऑलवेज हॅव अ चान्स, आय टोल्ड यू सो. हे म्हणायला तुमच्याकडे आयुष्यभर चान्स असेल की मी सांगितलं होतं. बरोबर. म्हणलं तुम्हाला तुमचा हक्क मिळेल, पण जर खरंच चांगल्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या ना तर नो बडी वुड हॅव टू ब्लेम फॉर, किंवा जर बिघडल्याच गोष्टी तर आय विल दी ओनली वन टू ब्लेम फॉर, की मी होतो ज्याने सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन हे एक डिसिजन घेतलं होतं. आणि काय मला असं वाटतं, ब्लेमिंग अदर्स आर इझी फॉर एनिथिंग दॅट हॅज हॅपन टू यू. Blaming yourself that you are the one who did the mistake, owning your mistake is something which you should do. So मला असं वाटतं की whatever it is, जर आहे रिलेशनशिप आहे, लिव्ह इन आहे, काहीही आहे, लेट देम बी, लेट देम ट्राय ॲट लिस्ट टू नो इच अदर. आणि ऑफकोर्स काय सगळे पॅरेंट्स आपल्याला प्रत्येकाला लिव्ह इनला हो म्हणणार आहेत असं नाहीये. त्यांनाही विश्वास असला पाहिजे की ज्याच्या बरोबर ती लिव्ह इन मध्ये राहण्याचा म्हणतीये तो मुलगा डिसेंट आहे का किंवा ती मुलगी डिसेंट आहे का. मला आपण अगदीच बोल्डली बोलायला गेलं तर कुठल्या पॅरेंट्सना हा प्रश्न नसेल वाटत ग की हे लिव्ह इन मध्ये एकत्र राहतात म्हटल्यानंतर काहीतरी होईल. पण हा जर विश्वास तुमच्या वडिलांना आणि तुमच्या आई वडिलांना तुमच्यावर असेल की नाही होणार आहे, किंवा व्हॉट एव्हर इट इज, वी नो आवर किड्स. कारण ऍटलिस्ट आपल्याला तेवढी तरी लहानपणीपासून देवाने बुद्धी दिलेली असते की आपण वाटेल त्या ठिकाणी वाटेल ते नाही. आपल्याला आयुष्यभर समाजाचं भान आणि समाजात वावरायचं कसं हे लहानपणापासून आपल्या मराठी पॅरेंट्सने शिकवले. आणि मला असं वाटतं की बाकी लोगों के बारे में पता नहीं, बट फॉर मराठीज नो, लिव इन रिलेशनशिप इज बेस्ट. कारण मराठी पीपल आर ऑलवेज इन द बाउंड्री ऑफ संस्कृती. ते संस्कृतीची उलाढाल करत नाहीत, ते त्याच्या बाहेर पडत नाहीत, त्यामुळे दे विल रिस्पेक्ट गर्ल्स ऑलवेज. आय हॅव नेव्हर सीन men's respecting girls more than anything like in Maharashtra. So that's for true. So I guess at least in Maharashtra we should consider doing लिव्ह इन रिलेशनशिप. आता लिव्ह इन रिलेशनशिप थोडं पुढे जाऊया, लग्नापर्यंत जाऊया, की लग्नाचं डिसिजन आणि लग्नाची ती तयारी, आणि मग तेच जे लोकेशन जे तुमच्या बेस्ट फ्रेंडने जिथे लग्न केलेलं तेच लोकेशन का चूज केलं, आणि मग ती तयारी सगळं कसं होतं? अरे बाबा, तर आता मला असं वाटतं नाव द बॉल इज इन युअर कोर्ट बिकॉज यू वर द वन. पण मला एक विचारायचं आहे की सिद्धार्थ मिताली तुमचे बेस्ट फ्रेंड आहेतच, त्यांचं लग्न तुमच्या आधी 1 वर्ष आधी झालं, राईट? त्यांना 3 वर्ष झाली, तुम्हाला 2 वर्ष झाली. त्याच ठिकाणी तुम्ही लग्न केलं आणि सगळं सेम होतं, म्हणजे काहीही वेगळं, म्हणजे का असं? सो सीन वॉज जे आता सिद्धार्थ आणि मितालीनी, सिद्धामितानी आणि आम्ही किंवा अजून बरेच जणांनी ढेपेवाडा हा जेव्हा चूज केला, मला असं वाटतं की ढेपेवाडा ज्यावेळेस द रिझन वॉज डिफरंट फॉर मी अँड फॉर अस, की ढेपेवाडा मी खूप आधी बघितला होता, ज्यावेळेस तो नवीन झाला होता. माझं जस्ट सारेगामा 2015 किंवा 16 मध्ये तो तिथे बांधला गेला होता, आणि त्यावेळेस माझं तिथे एक शूट होतं. सो मला माहिती नव्हतं की काय शूट आहे, आणि असं खूप काय म्हणतात त्याला, ट्रेडिशनल असं काहीतरी शूट होतं. तर मी तिकडे पोहोचले आणि बेशकीमतेश्क, सो त्या ह्याच्यामध्ये मी तिथे पोहोचले आणि मी मेस्मराइज झाले होते ती प्रॉपर्टी बघून की किती सुंदर आहे, आणि मला खूप आवडतं असं पारंपरिक. कारण मी पुण्यातली आहे, नारायण पेठेतली आहे, वाडा संस्कृती पद्धती या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात, की कुठलाही सण असो ते गाजावाजातच झालं पाहिजे. मी या झोनची आहे. सो मला ते इतकं आवडलं की जुन्या पद्धतीचं वाडा संस्कृती, आणि बरीच जागा आहे आजूबाजूला. सो मी त्यावेळेस ठरवलं होतं, मी जशी त्या प्रॉपर्टीमध्ये पाय टाकला त्यावेळेस मी ठरवलं होतं, तेव्हा ठरला नव्हता, फक्त लोकेशन लग्नाचं ठरलेलं होतं. येस, मी त्यावेळेस ठरवलं होतं की माझं लग्न इथेच होणार,
आणि मी इथेच लग्न काही होऊ दे, मुलगा चेंज झाला तरी चालेल. येस, मुलगा नव्हता. सो ज्यावेळेस सिद्धामिताचं जेव्हा लग्न होतं आणि सिद्धामिता म्हणजे मला आठवतंय मिता मला भेटायला आली होती की ऐका आम्हाला भेटायचंय. ओके डन, भेटलो आणि ती म्हणाली की ह्या घ्या पत्रिका, चला लग्न. आणि मी असं बघितलं आणि मी पहिला लुक रोयाला दिला, म्हणलं तर ती म्हणाली काय झालं तू अशी का बघते. म्हणलं काय नाही हा म्हणा अगं ढेपेवाडा आहे ना म्हणून. तर ती म्हणाली काय झालं. म्हणलं असं असं आहे यार. म्हणाली मग काय झालं, करूया आपण. तर त्यांचं आधी लग्न झालं ज्यावेळेस मी नव्हते, ऑब्व्हियसली माझा शो होता. आय मिस्ड इट. हो, मी अजूनही बोलणी खाते त्या दोघांची, पण हा होता. आणि त्यानंतर मी त्याला त्याही दिवशी विचारलं, म्हणलं कसं आहे रे, बसतायत ना सगळी माणसं तिथे ऍडजस्ट होत आहेत ना, आणि रूम्स कशा आहेत आणि काय अजूनही तसंच आहे का, मला फोटो पाठव वगैरे. हे सगळं झालं. आणि आफ्टर 1 year माझा काही कॉन्टॅक्ट नव्हता त्यावेळेस. सो सिद्ध्या बिंग सिद्ध्या, मी सिद्ध्याला म्हणलं की सिद्ध्या माझंही स्वप्न होतं यार की मला ढेपेवाड्यामध्येच लग्न करायचं. त्यावेळेसची स्टोरी अशी होती. तो म्हणाला थांब, फोन घेतला, ढेपेवाड्याला फोन लावला की ही तारीख आहे 23 जानेवारी, तर अवेलेबिलिटी आहे का वगैरे. तर त्याची अवेलेबिलिटी होती, बट इट वॉज कॉस्टिंग सो मच. सो म्हणून त्याच्या शेजारी एक सह्याद्री फार्म्स म्हणून आहे, पण मला ढेपेवाड्यातच लग्न करायचंय हे मी ठरवलं होतं. सो आधीचे जे सगळे संगीत, मेहंदी, अजून काय एंगेजमेंट, सगळं हळद, हे सगळं आम्ही सह्याद्री फार्म्सला केलं, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीची जागा खूप होती. फॉर्च्युनेटली आणि टचवूड की आपण जर समजा हे करू शकत असू आता, तर आपण का नको करूया. म्हणून आम्ही म्हणलं की आपण लेट्स थ्रो अ डेस्टिनेशन वेडिंग, आपण ढेपेवाड्याला लग्न करूया, सह्याद्री फार्म्सला बाकीच्या सगळ्या गोष्टी. सो एंटायर फॅमिली वॉज देअर. म्हणजे माझी फॅमिली नागपूरवरनं आली होती, हिचे पुण्यावरनं सगळी फॅमिली आली आहे आणि मज्जा चालली आहे. सो ढेपेवाडा हॅज दॅट वाइब आणि आम्ही त्या वाईब बरोबर गेट अलॉंग झालो. अगेन आता लग्न झालंय, 2 वर्ष झालेत. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आता सिंगर्स आहात तुम्ही दोघं जण, सो काही इगो क्लॅशेस होतात का, किंवा फायदे तोटे सिंगर असण्याचे होतात का? जसं मी तुम्हाला मगाशी विचारलं, जेव्हा तुम्ही एकत्र गाणं गात होतात, काही फायदे होतात का त्याचे, जेव्हा घरात हे असं सुरू असतं का? 10-20-30 करूया. मी पहिले बोलून घेते की हो, इगो क्लॅशेस असतात, प्रत्येकाला इगो असतो आणि प्रत्येक जण आपापला इगो आपापल्या पद्धतीने मांडत असतो. त्याचा जर मांडण्याची पद्धत चुकली तर आपल्याला समोरच्याचं असं वाटतं की याचा इगो मोठा आहे किंवा छोटा आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण आमच्या दोघांमध्ये इगो प्रॉब्लेम्स आतापर्यंत एवढे नाही आलेत, पण मध्यंतरी आय वुड लाईक टू एक्नॉलेज दॅट मुवमेंट. That was लोचा in our life. की मध्यंतरी असं झालं होतं की दोघांचंही तेवढंच काम चालू आहे आणि दोघंही तेवढेच पॅशनेटली आपल्या करिअरकडे बघतायत. त्यावेळेस कुणाच्या करिअरला जास्त इम्पॉर्टन्स त्या वेळेला द्यावा हे आम्हाला कळत नव्हतं. की आता तू समजा माझ्याशी बोलत असशील की जुईली मला असा असा प्रॉब्लेम येतोय, पण मी माझ्याच बद्दल बोलत चालली, हे असं कंटिन्युअसली व्हायला लागलं होतं आमच्या दोघांकडनंही. सो आम्हाला आमचं जोरदार भांडण झालं त्या दिवशी घरी, आणि रोहित त्याच्या शोला निघून गेला, तो पुण्यात आला होता. आणि मग मला एक साधारणपणे 3-4 दिवस मिळाले ज्याच्यामध्ये मी शांतपणे विचार केला की ऍक्च्युली ते एक वय असतं ना ज्यावेळेस आपल्याला क्लॅरिटी येते, एक रियालिटी चेक बसतो. सो तो एक मोमेंट माझ्या आयुष्यात आला की ऍक्च्युली आपल्याला आपल्या करिअर मधनं काय हवंय, ऍक्च्युली तुला काय व्हायचंय जुली. सो हा जेव्हा मी प्रश्न शांतपणे मला विचारला त्यावेळेस मला कळलं की हो, मला आता जर समजा मला उभं केलं की आता चल तुझ्यासमोर 2 माईक्स ठेवतो, ठीक आहे, एक आहे कंडेन्सर माईक जे आपण स्टुडिओमध्ये गातो, ज्या माईक समोर फिल्मची गाणी रेकॉर्ड होतात ज्याला प्लेबॅक सिंगिंग म्हणतात, आणि दुसरा माईक आहे विच इज हँड माईक ज्याच्यावरती आम्ही कॉन्सर्ट्स किंवा शोज करतो. कुठल्या माईकवर तुला आत्ता उभं केलं तर तू कॉन्फिडेंटली गाऊ शकशील. मला एक मिळालं की मला परफॉर्मिंग माईक पाहिजे, की मी परफॉर्म जेवढी चांगली करते, मला माहितीये की आता माझ्यासारखं परफॉर्म करणारं जर आता नाहीये कोणी, तर मी आत्ता चूज काय केलं पाहिजे, मी कुठल्या गोष्टीला आत्ता जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, व्हॉट इज माय ऍक्च्युअल एम. सो मला ते दिसलं. आणि
ज्या गोष्टीसाठी आम्ही भांडतोय किंवा माझ्या नवऱ्याचा पण सेम पॅरल कुठलं तरी एक करिअर चालू आहे ज्याच्यामध्ये त्याला प्लेबॅक करायचं आणि मी त्याच्या गोष्टींना मध्ये मध्ये जाते की मला पण शिकायचंय मला पण शिकायचंय, पण त्या गोष्टींमधल्या काही ज्या छोट्या छोट्या डिटेल्स आहेत ते त्याला जास्त माहिती आहे ना, कारण की हे त्याचं ऍक्च्युअली करिअर आहे. तू तिथे शिकतेस जुई, पण तुला ऍक्च्युअली इथे करायचंय. ज्या वेळेस आम्हाला दोघांना मी नंतर 3-4 दिवस घेतले, मी शांत झाले आणि मी त्याच्याकडे गेले. मी पुण्याला निघाले त्या दिवशी की नाही मला आत्ता बोलायचंय याच्याशी. सो तो ज्या हॉटेलला थांबला होता, आम्ही बोलत नव्हतो एकमेकांशी. सो 3 दिवस वगैरे. सो मी कुठून तरी ऍड्रेस काढला, विचारलं की कुठे मॅनेजर साहेब. मी रुपमला फोन केला, म्हटलं रुपया कुठलं हॉटेल आहे काय आहे. तर मग त्यावेळेस मला कळलं की ओके मला जायचंय. मी तिथे रात्रीच्या रात्री पोहोचले आणि मी त्याला बरं नव्हतं, मला आठवतंय. मी त्याला उठवलं, म्हटलं उठ माझ्या समोर बस आणि मला बोलायचं तुझ्याशी. माझं झालं होतं, ऐक कुठे काय जबरदस्ती आहे. घरातून बाहेर निघालोय, माझी तब्येत खराब आहे, मला आता परत नाही भांडायचं, मला भांडायचं नाही. त्यावेळेस मला जी आलेली क्लिअरिटी होती ती पारदर्शकपणे मी त्याच्या समोर मांडली की माझा हा प्रॉब्लेम आहे करिअर मध्ये, की माझे जर गोल्सच वेगळे असतील तर आपण का भांडतोय. बरोबर. लेट्स लर्न फ्रॉम इच अदर दॅन. सो ह्या गोष्टींसाठी तू मला मदत कर. देर आर thousands of ways this can go wrong. म्हणजे ego issues in general in relationships. I guess the only thing that you have to remember is not always it's going to be the ego. Sometimes it's a self-respect. Respect also. And sometimes it's going to be like that way. Like you have to have some decency and respect about the thing. Yes. That okay, समोरच्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ह्या त्याच्या तत्वावर बेसिस आहेत, की त्याची काही तत्व आहेत ज्या तत्वाच्या बाहेर तो नाही जाऊ शकत किंवा त्याच्या आतमध्ये आपणही नाही शिकू शकत. अँड वेन वी अंडरस्टँड दिस विथ इच अदर ना, तेव्हा ते रिलेशनशिप इन जनरल अजून थोडं स्मूथ होतं. म्हणजे मग मला करिअर वाईज तू आणि मी आपण सेमच क्षेत्रात आहोत का आणि आपल्याला सेमच गोष्टी करायला पाहिजेत का, तर असं नाहीये. तूही गाणारच आहेस, मीही गाणारच आहे. आपल्याला मुळात बेसिक मध्येच आपला बदल आहे की तू मुलगी आहेस आणि मी मुलगा आहे. वी कॅन नॉट बी द सेम. तुझ्यासाठी तुझ्या करिअरला लागणाऱ्या रिक्वायरमेंटच्या गोष्टी वेगळ्या आहेत, मला माझ्या करिअरला रिक्वायरमेंट म्हणून ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. वी आर ओनली, काय होतं ना, 2 लहान भावंड, आय एम सेइंग दॅट वन रिलेशनशिप इज लाईक एन एंटायर फॅमिली वेअर यू कॅन बिकम अ बेस्ट फ्रेंड ऑफ समबडीज, वेन यू कॅन बिकम हर बिग ब्रदर अँड टेल हर दॅट नाही हे सही नाहीये, वेन यू कॅन बिकम हर बाप आणि तिला सांगू शकतो आणि तू लहान मुलगा होऊन तिच्याकडनं गोष्टी मागूही शकतो. रिलेशनशिप्स आर गोइंग टू वर्क लाईक दिस इफ यू वॉन्ट टू वर्क इट आउट. अदरवाईज तू तुझं घेऊन बसलीस आणि मी माझं घेऊन बसलो ना तर कधीच नाही होणार. सो मला असं वाटतं की अंडरस्टँडिंग द थिंग दॅट ओके, काही वेळेला आपण जे भांडतो ना ते उगाच सिबलिंग रायव्हलरी आहे. ती सिबलिंग रायव्हलरी आहे की ह्याच्याकडे एक खेळणं आहे, माझ्याकडे का नाहीये खेळणं. सो मला असं वाटतं की आम्ही त्या गोष्टी पहिले सॉर्ट आउट केल्या त्या कॉन्व्हर्सेशन्स मधनं, की सी आपल्या दोघांच्या अपेक्षाच वेगळ्या आहेत. आपण उगाच एकाच दाराच्या बाहेर राहून त्या दुकानदाराला सांगतोय की मला आधी दे, मला आधी दे, मला आधी दे, मला आधी दे. म्हणलं तुझं दुकानच चुकलंय. म्हणलं मुळात तू चुकीच्या दुकानाबाहेरच की नाही आणि मीही चुकीच्या दुकानाबाहेर आहेत की नाही. आपण कुठल्या दुकानात जायला पाहिजे, आपण वेगवेगळ्या दुकानात जाऊया, आपण आपापल्या दुकानांच्या See, I have this knack of relating everything to real life. So माझं असं होतं की this is how I learned. I never had anybody to teach me properly. मला लोकांनी उदाहरणं देऊनच सांगितलंय, मला लोकांनी शिकवल्याच गोष्टी या अशा पद्धतीने. So I try to do that with her and it has become our way of conversing now. So पार्टनर सोबत एखादं रोमॅन्टिक किंवा गाणं गाताना कसं फिलिंग असतं? तुम्ही जेव्हा एकत्र गाता तेव्हा काय फिलिंग असतं? किंवा पहिल्यांदा जेव्हा एकत्र गायला होता तो क्षण आठवते का? तेव्हा काय सुरू होतं मनामध्ये? पहिलं गाणं आठवते का तुला? नाही, म्हणून त्याने एक्सप्रेशन असे दिले की नाही. नाही, माझं पुढचं उत्तर अजून फनी आहे आणि ते मी मुद्दामून नाही देत आहे फनी, ते आहे फनी. काय आहे? ही गोष्ट मला आता रिअलाइज झाली जेव्हा तू विचारलंस की मला कसं फील होतं हिच्या बरोबर गाताना. ह्याच्या आधी कधी विचारच नाही केला ह्या गोष्टींचा. कारण
होतं काय, स्टेजवर जेव्हा परफॉर्म करत असतो तेव्हा डोक्यामध्ये हेच असतं की हिच्या एंट्री नंतर माझी एंट्री, माझ्या एंट्री, मग आपल्या दोघांची एकत्र एंट्री, मग आपल्याला हे परफॉर्म करायचं, मग याच्यानंतर परत माझी एंट्री, हेच असतं. सो कधी विचार नाही केला, नॉट हॅव अ, माझ्याकडे तरी अशी मोमेंट नाही. जुलीला काहीतरी बोलायचंय. आता मी ह्याला नवरा आहे, मित्र आहे, किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टी म्हणा, जसं तो म्हणाला की भाऊ आहे, सगळंच, पण माझ्यासाठी तो गुरुही आहे. मी त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकते. तो स्टेजवर कसा परफॉर्म करतो, तो प्लेबॅक कसं करतो, तो कसा गातो ऑन माईक, त्याच्या टेक्निक्स काय आहेत, मी हे कम्प्लिटली ऑब्झर्व करत असते. घरी सुद्धा की तो असंच जनरल काहीतरी गाऊन दाखवतोय मला, आणि मी तेही ऑब्झर्व करत असते की अच्छा याने हा नोट कसा काय लावला यार, मला का नाही जमत आहे, परत 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 असं हे आमचं कॉन्व्हर्सेशन चाललेलं असतं. सो तो माझा गुरुही आहे. तो 100 वेळा मला जर एखादी जागा जमत नसेल तर मला तो 100 वेळा बसून सांगेल, शिकवेल. सो ज्या वेळेस मला स्टेजवरती याच्याबरोबर गायचं असतं ना, तेव्हा मी खरं तर नर्वस असतेच इनिशियली, की शिट माझं काही चुकलं ना, मला एक लुक येणार आहे फक्त की जुईली एवढ्या वेळा गाऊन सुद्धा तू एवढी ही जागा कशी काय चुकू शकते. पण लेट मी कम्प्लीट, जुईली वगैरे नाही, तू ही जागा कशी काय चुकू शकतेस वगैरे. पण ऍट द एंड ऑफ द डे मला माहितीये मला सांभाळून घेणारा सुद्धा हाच माणूस आहे. सो मी आता जी काही माझ्या पायावरती उभी आहे, किंवा जो काही कॉन्फिडन्स आहे, जे काही मी आहे, बीइंग मी इज बिकॉज ऑफ दिस पर्सन. की मला असं वाटत नाही की माझ्या सिंगिंग मधल्या किंवा माझ्या मधल्या कुठल्याही गोष्टी यांनी स्नॅच आउट करून घेतल्यात किंवा काढून घेतल्यात, की ही गोष्ट नाही करायची स्टेजवरती, ती गोष्ट नाही करायची, हे गाताना हे नाही करायचं, किंवा हा नोट नाही लावायचा, असं हा माणूस कधीही करत नाही. पण ते एक गुरुत्वाचं नातं असतं ना, की मी याच्याकडनं शिकते, किंवा सिंपल भाषेत म्हणून ही इज अ सिनियर ऑफ मी. 1 वर्ष सिनियर सुद्धा आहे, बट गाण्यामध्ये सुद्धा वर्ष चुकलं, गाण्यामध्ये ही इज वे ब्रिलियंट दॅन मी, ही इज वे ब्रिलियंट आर्टिस्ट दॅन मी. आय नो दॅट, अँड दॅट रिस्पेक्ट इज समथिंग की ज्याच्यामध्ये मला स्टेजवरती थोडासा नर्वसनेस असतो, पण आय ऑलवेज फील इट. आणि मी आतापर्यंत ज्याच्या बरोबर कम्फर्टेबल आहे स्टेजवरती, की मला माहिती आहे त्याच्या एका लुक मधनं मला कळणार आहे की ही लाईन रिपीट करायची की नाही करायची. सो हा तेवढं कम्फर्टेबल आहे आणि तेवढी सवय झाली आहे. आय एम व्हेरी कम्फर्टेबल. मला उद्या जर सांगितलं की नवीन गाणं असेल आणि उद्या सांगितलं की स्टेजवरती हे तुला परफॉर्म करायचं आहे रोहित बरोबर, तर मी 50% माझं तिथे एक टेन्शन मिटलेलं असतं की रोहित आहे माझ्या बरोबर, ठीक आहे. बाकीच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत तर तो सांभाळून घेईल आणि मी सांभाळून घेईल. सो दॅट एक सपोर्ट पण असतो तुला. सो एक शेवटचा प्रश्न, की एका क्षेत्रात आहात, गाणी गातात जसं तुम्ही आता सांगितलं, सो एखादं गाणं आलं किंवा त्याच्यामध्ये तुमचा डिसिजन मध्ये हस्तक्षेप असतो का, इन्व्हॉल्वमेंट असते का? हो, कॉन्व्हर्सेशन्स हॅपन, बट नॉट फॉर हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे का. कॉन्व्हर्सेशन हॅपन, चांगलं वाटतंय का वाईट वाटतंय का. वाईट वाटत असेल तर टेल मी व्हॉट टू डू, आय विल रिफाईन इट अँड रीडू इट अगेन. इफ इट्स साऊंडिंग गुड आय वोंट चेंज अ थिंग. म्हणजे मला एकतर आम्ही मूळ गायक आहोत, त्यामुळे हस्तक्षेप करणं हा हातातच नाही आमचा विषय. लाईक एखादी गोष्ट जर नाही आवडली तर ते एक सांगण्याची पद्धत पण आहे आमच्याकडे, की छान किंवा छान एवढंच. आम्ही कधी कुठे छान असं म्हणलं तर नाही आवडलं तर किंवा छान हे जर आलं तर ठीक आहे, आपण काहीतरी वेगळं ट्राय आउट करून बघूया, हा एक उत्साह असतो ना, की त्याच्यावरती काय नाही आवडत आहे पण कसं होईल. पण माझ्याकडे एवढीच बाउंड्री नाही. बाउंड्री शोध, तू तुझी बाउंड्री मोठी कर, की तू अजून थोडा डिग इन, अजून थोडा विचार कर क्रिएटिव्हली, तुला अजून माझी हेल्प हवी असेल तर. अजून एक हा पॉइंट आहे आमच्यामध्ये, की तुला माझी हेल्प हवी असेल तर मी इन्क्लूड करते स्वतःला. तुला जर माझी हेल्प नको असेल, आय एम गुड राईट सिटिंग हिअर. तुला जर मला ऐकवायचं असेल गाणं तर मला तू ऐकव, पण जेव्हा तू मला म्हणशील, आमचं काय होतं ना, की तुला मदत हवी आहे हे मला कळणार नाहीये जोपर्यंत तू मागणार नाही.
सो बी प्रॅक्टिकल. आपण प्रॅक्टिकल राहूया. मला नाही कळत बाबा मनातलं लोकांचं. म्हणजे मी हे म्हणजे नंतर मी नाही हिला पण काही लोकं सांगितलं, असतात. आम्ही एकमेकांना पण आधी आमची रिलेशनशिप वाली भांडणं या गोष्टीवर व्हायची. तुला दिसत नाही का माझ्या डोळ्यात? कळत नाहीये का? तुला कळत नाही का माझ्या डोळ्यात? माझं असं होतं, तुझ्या डोळ्यात एलईडी लागलाय का वाचून बघायला तिकडे की काय लिहिलंय? बोल ना, तोंड दिलंय ना देवाने, बोल. मला जर काही हवंय तर मी सांगतोय ना तुला. जर तुला तसं नाही, काही गोष्टी हे बघ, काही पर्सनल स्पेसेस आहेत ज्या आपल्याला फक्त डोळ्यातनं कळू शकतात. दॅट इज पर्सनल. प्रत्येक गोष्टीसाठी काय मी सांगत होते तुला, आम्ही इशारा केला होता तुला नको करूस म्हणून. अरे नाही, हे तुला येऊन सांगायचंय की नाही नको करूस. आणि हे ना आमच्या सगळ्यांना सवय, आमच्या आजूबाजूला मित्रांना. त्यामुळे आम्ही ही सवयच मोडून काढली. आम्ही म्हणलं तोंड उघडा आणि मदत मागा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांगा की मला मदत हवी आहे. इन जनरल पण ही जर काही करत असेल ना तर आय गो अँड आय आस्क यू नीड एनी हेल्प. किंवा मी जर काही काम करत असेल तर ही येते आणि विचारते तुला काही हवंय का, मदत हवी आहे का, तुला लागणार आहे का, माझी गरज हवी आहे का. काहीही नको असेल तर मग शेवटी विचारणार मग चहा आणून देऊ का, मग कॉफी आणून देऊ का. पहिले क्रिएटिव्ह मदत काय हवी आहे तू बोल. सो अशा काही गोष्टी तुम्ही एकमेकांकडून या 8 वर्षांमध्ये शिकलात. येस, त्या चांगल्या गोष्टी आहेत. सो आता गेम कडे वळूया. सो हाऊ वेल डू यू नो इच अदर असा गेम आहे. सो काही प्रश्न विचारणार आहे, थोडेच आहेत, जास्त नाहीये. सो पहिला प्रश्न आहे जुईलीला. रोहितने सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या फिनाले मध्ये कोणतं गाणं गायलं होतं? एकतर उजळून आला वाळा माझ्या बाई, जे तू मगाशी म्हणाले ते हे घालून गेलेला. अरे रोहित, जुईलीचं पहिलं डुएट सॉन्ग कोणतं होतं? पहिलं डुएट सॉन्ग सिनेमा की कोणतंही? हे निखारे, शंकर महादेव, अमित राज. जुईली, रोहितच्या शाळेचं नाव? ओ डूड. थांब थांब थांब, गप आता मध्ये मध्ये नाही, मध्ये मध्ये रिदम नाही द्यायचा. थांब, बॅकग्राऊंड देतोय का? आई ग, निळ्या कलरची शाळा आहे डूड. निळ्या कलरची शाळा. आय लव्ह माय स्कूल. आय लव्ह माय स्कूल. केंद्र काय केंद्र? देशी केंद्र. सांगितलं देशी केंद्र. हाफ हाफ. तुला माहितीये तिच्या शाळेचं ना? कुठल्या शाळेचं ना? अहिल्यादेवी हुजूर पागा. एवढ्या शाळा होत्या? एसपी ला होती कॉलेजला. हो, त्याला सगळं माहितीये. रोहित, तुला जुईलीला तुझं कोणतं गाणं आवडतं? सगळ्यात फेवरेट गाणं तुझं, तू गायलेलं? रिसेंटली त्या गोष्टी चेंज होत असतात. अच्छा. सो त्यामुळे मी काय म्हणतात त्याला, इट इज डिपेंडेंट ऑन दिस. सो आता तिचं सर्वात नवीन माझं जे लेटेस्ट फेवरेट आहे ते मी आता जस्ट कंपोज केलं, जे मी आता काही दिवसांनी रिलीज करेन. सो ते तिचं लेटेस्ट वाला फेवरेट आहे. पण असं रिलीज वाला जर मला असं वाटतं फेवरेट असेल तर आय गेस अगा ऐकना इज वन ऑफ, किंवा तू आहेस. जुईली, रोहितला तुझं कोणतं गाणं आवडतं? माझं फेवरेट समायरा एक मूवी आला होता मध्यंतरी, ज्याच्यामध्ये 5 गाणी माझी होती. त्या 5 मधलं एक गाणं मला त्याला आवडतं. त्या गाण्याचं नाव काय आहे? उभ्या नाही, पुंडलिका वर्धे. तिथपासूनच लक्षात राहतं रे आपल्याला. पुंडलिका वर्धे समायरा मधलं त्याला खूप आवडतं. शेवटचा प्रश्न, एकमेकांच्या 3 कझिन्सची नावं? मी सांगू? हा, कोणीही आधी. योगेश. ए थांब ना, मी सांगते. मी पहिले सांगतो. फालतू. बरं ठीक आहे, मला जास्त वेळ मिळेल. मी सगळ्यांची नावं सांगू का? आपण एक टेस्ट करूया. हा चल ठीक आहे. थांब. युगल, मानस, लोभस, फाल्गुन आणि निशांत. योगेश, नाही, US ला राहते ती ताई, न्यूयॉर्कला राहते ती अमृता ताई ना? नाही, ए म्हणणार. इथली नावं सांग. अक्षता ताई. अक्षता ताई आणि योगेश. अक्षता ताई, योगेश, श्रावणी. श्रावणी माझी भाची आहे रे. छोटा आहे ते माझ्याकडे. बरं ठीक आहे, 2. 3 सांगायचे ना? 3 सांगायचे. अरे इथलं घे ना, ठाण्याचा. तेच सांगते, ठाण्याचं. संतोष दादा. जिंकला, दोघेही जिंकला. सो आता एक दुसरा गेम आहे, तो थोडासा असं चीट वाला गेम आहे. सो
सो हा एक गेम आहे. ह्या बाउलमध्ये काही चीट्स टाकले आहेत मी. त्याच्यामध्ये जो वर्ड येईल त्या वर्ड नुसार तुम्हाला गाणं गायचंय. तो वर्ड त्या गाण्यामध्ये आला पाहिजे. सो 3-3 चीट मी दोघांनाही देणार आहे. ठीक आहे, मीच देते, नको तुमच्यामध्ये भांडणं. सो पहिले रोहितला. ओके, त्याने दिल्या मंडळाचं ओके ओके. प्रीतीचं झुळझुळ पाणी टर्रेक टर्रेक वाऱ्याची प्रीती असा शब्द होता. येस. नेक्स्ट आहे जुईलीला. मी का मकरंद दादा मला सिक्वेन्स केला मला कळलं नाही. तुझं तर नवीन गाणं ना, माझ्या बरोबर गाशीचा मला माहिती नाहीये. शब्द काय मन बाबर कसं हे वेडगत वागत होत सकासा. मन हा शब्द होता. सांग ना मनाला माझ्या कस सावरू फुल तो सुगंधी अनमी फुल पाखरू. वा 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 वा. नेक्स्ट रोहितला. ओके. ओ बापरे, कुठलं गाणं गायचं? कम ऑन, चूज वन. लिरिसिस्ट. राधा ही बावरी. राधा. दुसरं गाणं कोणतं चूज केलेलं? चूज वन केलं. वा वा वा. मुखडा तिचा जीव झाला. जुईली. करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले. मलाच ना आठवते वर्ड कोणतं तुम्ही. अच्छा, सुख. अनलावे कालया हे वेडे मन माझे पुरतेच भाळले. सुख कळले कळले सुख कळले सुख कळले कळले ना कसे असे सुर जुळले मन जुळले. वा 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 वा. शेवटची चिठ्ठी आहे. तुला एक दोघांना एकत्र देते. जाऊ द्या. आपण काम करूया. हा हा हा. अरे दोघी एकत्र एक गाणं गाऊया. रोया मला काहीतरी मी काय करू आता? काय काय बेबी जरा चुकलं माहितीये का तुला? ह्याच्याऐवजी वेगळं काहीतरी असायला पाहिजे होतं. हा एकत्र गाताय का? पहिले माझं. हा. वारा. वारा. थँक्स टू सत्तू दादा, कमलेश दादा, ज्यांच्यामुळे मला हे गाणं पाठ आहे. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद वाजवेली धुंद फुल पाने वारा गाई गाणे. And mine was गुलाबी. थरथरतीयस गुलाबी हवा वेडलावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये वारवा ही गुलाबी हवा वेडलावी. वा 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 वा. मस्त मजा आली आहे. म्हणजे तुम्हाला ना घरी असे म्युझिक स्टेशनची गरजच नसेल ना, की गरजच नाही, आपणच गाऊया, झालं. सो आता करूया. जाऊ दे, 2 आहेत अजून, देऊया त्यांना. आता ते जोपर्यंत अजून 2 आहेत, 4 आहेत. तुला मधली गाणी बोर झाली तर
अरे आपले 3 झाले, 3 झाले, बघूया काही येते का परत प्रयोग आपला एकत्र करता आलं तर काही. काम करा तर तू ती चिठ्ठी मला दे आणि चिटिंग शफल. जीव झाला येडा पिसा रात रात जागन उरती तुझं फिरतो मागन जादू मंतरली कुणी सपनात जागपणी नशिबी भोगा साधावला तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला पळून पळून पण तू वळून नव्हे माझ्याकडे पाहिला. हा आता हे आहे, हे तर म्हणजे खूपच अवघड आहे गाणं. तर मला वेड प्रेम प्रेम अजून घ्यायचंय का? 2 उरलेत, घेऊन टाका. आता तिन्ही दिले. आता तिन्ही दिली आहे. इरशाद नहीं तुम गाओ पहले. नहीं पहले तुम. मुझे सोच नहीं रहा है. आता का बघू काय आलं बघू. अरे मी मदत करतो ना बघू. मला ह्याच्यात एक बंदिश का सुचतीये मला. हा मी गाऊ. हे घे तू. मी ह्याच्यावर तुला काय चिटिंग करतात ते तू घे. हे छान होतं. मग मी गाऊन घेतो तो पण. हृदयात वाजे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे हृदय काय मला ते पूर्ण माहिती नाहीये. सखी गा मुरली मोहन मोही मला एवढंच माहिती आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सुनरी सखी मेरी प्यारी सखी दिल कहीं यू आर माय सखी. टेलिव्हिजन सो लोच्याकडे वळूया. सो तुमच्या आयुष्यात झालेला लोचा मला सांगायचा आहे. मला आठवतं एक किस्सा. आम्ही आजीवासनला होतो आणि आय वॉज व्हेरी न्यू इन मुंबई आणि त्यावेळेस ना ऐक ना. तर मी खूप नवीन होते त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि रोयाचं कंपोजिशन होतं आणि त्यांनी मला गायला बोलवलं होतं. मी माईक वर होते आणि मला काहीतरी त्याला विचारायचं होतं. त्यावेळेस कल्पना नाही आणि आत्ता जेवढा आपण विचार करतो स्वतःचा किंवा आता आपण जे मॅच्युअर्ड इनफ आहोत आपल्या वयासाठी तेवढी मी त्या वयासाठी होते ग. त्यावेळेस मी त्याला डोळ्याने विचारते त्या काचेत मी त्याच्याशी डोळ्याने बोलतेय. तर तो असा की एक्सक्यूज मी व्हॉट यू आर डुईंग. आणि तो मला सगळ्यांसमोर बोलायला लागला की व्हॉट यू आर डुईंग. तू डोळ्याने काय सांगतेस मला कळत नाहीये यार. काचेच्या पलीकडेच ग मी कसं ओळखू. म्हटलं अरे तुला समजत नाहीये का. तर मग तो म्हणाला 1 मिनिट थांब बाहेर ये बाहेर ये आपण बाहेर जाऊ. मग तुम्हाला असा हात धरून बाहेर घेऊन गेला. काय हवंय तुला. म्हणलं अरे पण मला जमत नाहीये तर तू थोडं शांतपणे मला सांग ना. अगं मी या साईडला बसलोय ना काचेच्या या साईडला. मला थोडं इथे दिसणार आहे का मला वरती की तुला काय म्हणायचंय किंवा तुला जमत नाहीये. बोल ना तोंडानी काय बोलायचं. तर तू अशी काय करतीयस. म्हटलं मला माहिती नव्हतं रे मी खूप वर्षांनी वगैरे गातीये. हा ठीक आहे आपण बघू पण बोल तोंडानी बोल. तू काय एक्सपेक्ट करतेस ना हे मला नाही कळणार आहे. त्यामुळे मला सांग की मी हे एक्सपेक्ट करतेय इथे. मगच त्याच्या पलीकडे आपण जाऊन ते काहीतरी क्रिएटिव्हली छाप सकते है वो आगे जाके. I have to take this opportunity to defend all the boys in this world. मुलांना तुमचं कधीच काहीच कुठल्याही क्षणाला चुकत नाही. मुलींच्या एक्सपेक्टेशन्स जास्त आहेत म्हणून आपली गोची होती. तर माझ्या साईडने मी मुलींना हे कळत नाही की आपण एक्सपेक्ट करतोय. ओके सो स्टॉप देअर गर्ल्स. मुलींना फक्त माझी एक इच्छा आहे की पहिल्यांदा जर तुम्हाला पहिल्या 3 वेळेला जर तुमच्या बॉयफ्रेंडला कळलं नसेल की तुम्हाला काय हवंय तर चौथ्यांदा जा आणि सांगा. तोंडाने सांगायचं. चौथ्यांदा जा आणि सांगा मला हे हवंय. काय होतं मुलं हुशार आहेत बरं. तशी मुलं हुशार असतात. मुलांना ना लुक बरोबर काय हवंय हे लक्षात असतं आयुष्यात. सो पहिल्यांदा तुम्हाला करायचा आहे तो लुक.
पहिल्यांदा तुम्हाला सांगायचंय की ह्याच्या पुढे मी डोळे मोठे केले की मला चॉकलेट हवं, हे सांगितलंस ना की ह्याच्या पुढे 10,000 लोकांमध्ये जरी डोळे मोठे केले तरी तुला चॉकलेट आणून देतो. पण हे सांगा, मुलं अंतर्यामी नाहीत, त्यांना कळत नाही गोष्टी. हे बघा, आम्ही बाकीच्या गोष्टींसाठीचा मेंदू जन्माला घेऊन आलेलो आहोत, मुली कशा सांभाळायचा याचा मेंदू आमच्यात नाही. ते तुम्हाला सांगावं लागणार. तुम्ही एकमेकांना प्रपोज नाही केलेत, ओके, असं तुम्ही मला म्हणालात. सो आता एकमेकांना गाण्यातून प्रपोज करायचं, तो कसं कराल? रोहित, तू जुलीला प्रपोज कर गाण्यातून, जुली रोहितला प्रपोज करेल गाण्यातून. हो, आय एम गोइंग टू कंटिन्यू. सुनरी सखे मेरी प्यारी सखे, दिल कहीं खोया है मेरा, जाने कहाँ इसे ढूंढ रहा नहीं, कुछ भी है मुझको पता, तेरी पायल में मेरा ढूंढ लिया, तेरे कदमों तले सजनी, प्यार किया तो जान गया, ये मुश्किल है कितनी, तेरी ताजों में मेरा प्यार बसा, आंखों में तुम्ही सजनी. वाह वाह वाह. सुनरी आता तू तुला गाण्यातून उत्तर दे, तुला हो म्हणायचंय. ऍक्च्युली मी आता रिसेंटली एक गाणं गायलं, त्यांनीच कंपोज केलं, आणि मी आता रिसेंटली एक व्हिडिओ पण टाकला होता. आय वुड लाईक टू अगेन डू दॅट फॉर हिम. तुझ्या सवे मला हव्या, प्रेमात या वाटा नव्या, नव्या खुळा तुझ्या पुन्हा, का ओढलावे तू सांगना, शहारते स्पंदोले, हात घेता ते तुझा, मग मी लपून तुला रे बघते, तुझ्या सवे मलाच मी विसरते, कुशीत तुझ्या, कुशीत तुझ्या. वा 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 वा. थँक्यू सो मच गाईज. ऍक्च्युली मस्त वाटतं तुमच्या दोघांनी असं एकत्र गाताना बघून, आणि आम्हाला ऐकतानाही मजा येते, पण आता थोडासा वेळ कमी पडतं. सो थँक्यू सो मच. खूप 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 मजा आली. तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे तुमच्या एवढ्या सगळ्या मेमरीज आणि मग एकत्र गाणं कसं वाटलं? डूड, मी मगाशीच तुला म्हणलं की एकतर इतके छान प्रश्न विचारलेस तू. मेनली प्रश्न खूप महत्वाचे असतात ज्याच्यावर आम्ही मन मोकळेपणाने सगळ्या गोष्टी बोलू शकतो. सो थँक्यू सो मच फॉर युअर क्वेश्चन्स. इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी चॅलेंजिंग फॉर अस, आणि आम्हाला खूप मजा आली. I would like to take this opportunity and thank you for inviting us, because the kind of conversation that we had, आपण ज्या पद्धतीच्या आज गप्पा मारल्या त्या पद्धतीच्या गप्पा कुठे मारायला मिळत नाही. सो फॉर दॅट थँक्यू. आणि बऱ्याच आमच्या गोष्टी किंवा आमची बाजू आमच्या चाहत्यांना, प्रेक्षकांना बघायला मिळेल, आणि त्यांनाही आमच्यातली ही बाजू आवडेल अशी अपेक्षा आहे. सो लेट्स होप की हा इंटरव्ह्यू अजून छान मस्त लोकांना आवडेल. बट वी रिअली एन्जॉयड आवरसेल्फ. येस, थँक्यू. आमच्या शोवर आल्याबद्दल तुम्हाला आमच्याकडे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मम.